हॅलो. या टॉकमध्ये आपण वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स बघणार आहोत. ऑलरेडी आपण स्केलर प्रॉडक्ट बघितला होता, ज्याला आपण डॉट प्रॉडक्ट असं म्हणतो. आता मात्र आपण वेक्टर प्रॉडक्ट बघणार आहोत. स्केलर प्रॉडक्ट म्हणतो त्याला कारण डॉट प्रॉडक्टचं आन्सर ही स्केलर क्वांटिटी असते, म्हणून आपण त्याला स्केलर प्रॉडक्ट म्हणतो. आता ज्यावेळेस आपण दोन वेक्टर्स कन्सिडर करू, ए बार आणि बी बार, त्यावेळेस त्यांचा वेक्टर प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करू, त्याला वेक्टर प्रॉडक्ट म्हणू, कारण ज्या पद्धतीने आपण ते वेक्टर प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करतो त्याने येणारा आपला आन्सर हा एक वेक्टर असतो, म्हणून बेसिकली त्याला वेक्टर प्रॉडक्ट असं म्हटलं जातं. सो लेट्स से सपोज आपण कन्सिडर करूया, एक आहे आपल्याकडे ए बार वेक्टर आणि एक आहे बी बार वेक्टर. लेट्स से हा वेक्टर आहे ए बार, हा वेक्टर आहे बी बार. आता ज्यावेळेस आपण ए बार आणि बी बार असे दोन वेक्टर्स कन्सिडर करतोय, ते दोनही कुठल्या तरी एका पॉइंटला स्टार्ट होत आहेत, तर ह्या दोन वेक्टर्सचा वेक्टर प्रॉडक्ट म्हणजेच बेसिकली काय असतो, तर राईट हँड थंब रूलने आपण सपोज ए बार वेक्टरवर आपला हँड ठेवला आणि तो कर्ल केला टुवर्ड्स वेक्टर बी बार, तर आपला जो थंब आहे तो ज्या डायरेक्शन मध्ये जातो त्या डायरेक्शन मध्ये आपल्याला या दोन वेक्टर्सचा वेक्टर प्रॉडक्टचा वेक्टर मिळतो. म्हणजेच काय, इथे आपण ए बार कन्सिडर घेतला, इथे बी बार कन्सिडर केला, त्यावेळेस मी ए बार कडनं बी बार कडे माझा हँड कर्ल करेन, त्यावेळेस माझा थंब जो आहे तो अप डायरेक्शन मध्ये असेल. मग अप डायरेक्शन मध्ये असणारा जो वेक्टर आहे दॅट इज वी कॉल्ड एज अ ए बार क्रॉस बी बार वेक्टर. ओके, सो जिओमेट्रिकली आपल्याला हे असं मिळणार आहे. आपला ए बार आणि बी बार जो आहे तो इथे आपला काहीतरी एक थीटा अँगल असेल, आणि या थीटा अँगल मधनं आपण नंतर ए बार कन्सिडर करतोय, बी बार कन्सिडर करतोय आणि त्यांचा वेक्टर प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करतोय. बेसिकली दोन वेक्टर्स ज्यावेळेस नॉन कोलिनियर असतात त्यावेळेस त्यांचा आपल्याला वेक्टर प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करता येतो. एकाच प्लेन मध्ये असणाऱ्या दोन वेक्टर्सचा वेक्टर प्रॉडक्ट कॅल्क्युलेट केला की त्या प्लेनला आपल्याला एक परपेंडिक्युलर वेक्टर मिळतो, ज्याला आपण वेक्टर प्रॉडक्ट ऑफ ए बार अँड बी बार असं म्हणणार. म्हणजेच काय, थोडक्यात ए बार क्रॉस बी बार हा बी बार बरोबर परपेंडिक्युलर असणार आहे, तसंच तो आपल्याला ए बार बरोबर सुद्धा परपेंडिक्युलर वेक्टर मिळणार आहे. ओके, सो ए बार क्रॉस बी बार इज द वेक्टर प्रोडक्ट ऑफ दीज टू वेक्टर्स. हा डिफाईन कसा करतात, तर ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार इंटू साइन थिटा. ओके, आता ऑब्झर्व केलं तर इथे आपल्याला स्केलर क्वांटिटी मिळते, इथे आपल्याला स्केलर क्वांटिटी मिळते, साइन थिटा सुद्धा आपल्याला स्केलर क्वांटिटी मिळते. म्हणून आपण काय करतो, ह्या सगळ्याला एनकॅप ने मल्टिप्लाय करतो, वेअर एनकॅप इज द युनिट वेक्टर अलॉंग ए बार क्रॉस बी बार. ओके, ज्या दिशेमध्ये एनकॅप आहे त्या दिशेमध्येच आपण ए बार क्रॉस बी बार कन्सिडर करणार आहोत. त्यामुळे इथे आपली वेक्टर क्वांटिटी झाली, त्यामुळे याचं पूर्ण आन्सर एक वेक्टर असतं, म्हणून म्हणतो की दिस इज अ वेक्टर प्रॉडक्ट. तो लिहिताना सुद्धा आपण लिहितो बघा, ए बार क्रॉस बी बार, म्हणून याला क्रॉस प्रॉडक्ट असं पण नाव आहे. वेक्टर प्रॉडक्ट किंवा क्रॉस प्रॉडक्ट, वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर्स इन अ स्पेस. त्याच्यासाठी ए बार आणि बी बार हे नॉन कोलिनियर पाहिजेत, त्यामुळे मग ते एक प्लेन कन्सिडर करू शकतात, आणि ह्या प्लेन कन्सिडर केल्यानंतर त्याला आपण एक परपेंडिक्युलर वेक्टर कन्सिडर करतो त्या प्लेनला, त्याला आपण एनकॅप असं म्हणतो. किंवा जर निगेटिव्ह असेल, म्हणजे आपण बी बार क्रॉस ए बार कॅल्क्युलेट करायचं झालं तर मात्र आपल्याला इथे या डायरेक्शन मध्ये कन्सिडर करावं लागेल, मग त्या डायरेक्शन मध्ये आपल्याला मायनस ए बार क्रॉस बी बार मिळणार, विच इज सेम ॲज बी बार क्रॉस ए बार. अर्थात अपोजिट डायरेक्शन आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याला निगेटिव्हने मल्टिप्लाय करतो. सो हे झालं वेक्टर प्रॉडक्टचं डेफिनेशन, क्रॉस प्रॉडक्टची डेफिनेशन. ओके, आता याच्यामध्ये सुद्धा कसं आहे की ज्यावेळेस आपण ए बार क्रॉस बी बारचा मॉड कॅल्क्युलेट करू त्यावेळेस तो नथिंग बट असणार मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार इंटू साइन थिटा, कारण आपल्याला एनकॅपची मॅग्निट्यूड 1 मिळणार. एनकॅप हा एक आपला युनिक वेक्टर आहे. ठीक आहे, हा ए बार क्रॉस बी बार मिळतो तो अर्थात प्लेनला परपेंडिक्युलर असणार आहे. त्याची डायरेक्शन आयदर ती अप डायरेक्शन मध्ये जाणार की ह्या डायरेक्शन मध्ये जाणार, हे तुम्ही कोणत्या दोन वेक्टर्सचा प्रॉडक्ट घेताय, कुठल्या सिक्वेन्स मध्ये घेताय त्याच्यावर डिपेंड असणार आहे. ज्यावेळेस आपण ए बार क्रॉस बी बार म्हटलं त्यावेळेस आपण ए बार क्रॉस बी बार असा क्रॉस प्रॉडक्ट म्हणतो, ज्यावेळेस आपण बी बार क्रॉस ए बार म्हटलं तर बी बार क्रॉस ए बार असं आपल्याला मिळतं.
ओके. सो डायरेक्शन महत्वाची आहे, सिक्वेन्स महत्वाचा आहे. त्या पद्धतीने तुम्ही कुठं कुठे कर्ल करताय आणि मग तुमचा राईट थंब कुठल्या डायरेक्शन मध्ये जातोय, त्या डायरेक्शन मध्ये आपला क्रॉस प्रोडक्टचा वेक्टर जाणार आहे. आय होप तुम्हाला हा पार्ट समजला असेल. आता याच्यामध्ये एनकॅप जो वेक्टर आहे तो आपल्याला असाही डिफाईन करता येणार, ए बार क्रॉस बी बार अपॉन मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. ओके, युनिट वेक्टर अलॉंग द डायरेक्शन ऑफ ए बार क्रॉस बी बार. ओके. आता जसं ए बार बी बार आपण घेतले ते कोप्लेनर वेक्टर्स होते, मग त्याच्यासाठी आपण सी बार एक वेक्टर डिफाईन करू शकतो, सच दॅट एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड ए बार क्रॉस बी बार. असं आपल्याला सी बार त्या स्पेस मधला वेक्टर म्हणून डिफाईन करता येतो. ए बार क्रॉस बी बार हा ए बार आणि बी बार दोन्ही याला परपेंडिक्युलर असतो, आणि मग ए बार वेक्टर, त्यानंतर बी बार वेक्टर आणि ए बार क्रॉस बी बार हे तीन वेक्टर्स मिळून आपण अख्खी स्पेस जी आहे ती स्पॅन करू शकतो. म्हणजे कोणताही वेक्टर सी बार वी कॅन राईट इन द लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार बी बार अँड ए बार क्रॉस बी बार. ओके. सो हे असं करून आपण त्या स्पेस मधला कुठलाही वेक्टर ए बार बी बार आणि ए बार क्रॉस बी बारच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करता येऊ शकेल. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही पहिली बेसिक कन्सेप्ट समजली असेल, क्रॉस प्रॉडक्ट. आता ज्यावेळेस ए बार आणि बी बार यापैकी ए बार पॅरलल टू बी बार असेल, ए बार पॅरलल टू बी बार असेल, त्यावेळेस आपला थिटा अँगल 0 असणार आहे. मग थिटा अँगल आपला ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस साइन थिटा पण 0 मिळणार. साइन थिटा 0 असेल तर आपल्याला क्रॉस प्रॉडक्ट सुद्धा 0 वेक्टरच मिळणार आहे. ओके. सो ए बार क्रॉस बी बार इक्वल टू 0 बार इफ ए बार इज पॅरलल टू बी बार. जर ए बार क्रॉस बी बार इक्वल टू 0 बार मिळाला तरी सुद्धा आपण म्हणू शकतो की एकतर ए बार 0 बार असेल किंवा बी बार 0 बार असेल, किंवा दोघांमधला साइन थिटा मध्ये त्याची व्हॅल्यू आपल्याला 0 मिळेल. तर असे आपल्याला वेगवेगळे फॉर्म्युलेस त्याच्यावरनं डिराईव्ह करता येतील, कंडिशन्स वेगवेगळ्या कन्सिडर केल्यानंतर. आपण आता काही प्रॉपर्टीज बघूया याच्याच. ए बार अँड बी बार सपोज कोलिनियर झाले तर आपण सुरुवातीलाच म्हटलं की नॉन कोलिनियर साठीच आपण क्रॉस प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करू शकतो. पण जर मग ए बार आणि बी बार कोलिनियर असतील तर बेसिकली काय होणार, ए बार इज इक्वल टू के बी बार मिळणार, कारण आपण एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या स्केलर मल्टिपल मध्ये डिफाईन करू शकतो. म्हणजे मला ए बार क्रॉस बी बार मिळेल के बी बार क्रॉस बी बार, म्हणजेच मला मिळेल के इंटू 0 बार विच इज इक्वल टू 0 बार. म्हणून आपण नॉन कोलिनियर वेक्टर्सच क्रॉस प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करतो. त्याच्यानंतर ए बार बी बार सी बार हे कोणतेही तीन वेक्टर्स असतील तर ए बार क्रॉस बी बार प्लस सी बार इज सेम ॲज ए बार क्रॉस बी बार प्लस ए बार क्रॉस सी बार. हा झाला लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तसाच राईट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ पण आपण लिहू शकतो. या पद्धतीने जर असेल तर बी बार क्रॉस ए बार प्लस सी बार क्रॉस ए बार असं आपल्याला डिफाईन करता येईल. याच्या बरोबरीने एम आणि एन जर स्केलर्स असतील तर आपण एम ए बार क्रॉस बी बार इक्वल टू एम ए बार क्रॉस बी बार किंवा ए बार क्रॉस एम बी बार असं पण डिफाईन करू शकतो. त्याचबरोबरीने एम ए बार क्रॉस एन बी बार असेल तर आपण एम एन इंटू ब्रॅकेट ए बार क्रॉस बी बार असंही आपण डिफाईन करू शकतो. आता जसं जनरल ए बार आणि बी बार वेक्टर्स घेतले त्याच पद्धतीने आपल्याला जे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस झेड ऍक्सिसशी असणारे युनिट वेक्टर्स आहेत, म्हणजे काय आय कॅप सी कॅप आणि के कॅप, त्यांच्यासाठी सुद्धा बघा आपल्याला काय काय प्रॉपर्टीज मिळतील. तर लेट से मी आय कॅप क्रॉस आय कॅप असं म्हटलं. ओके. मग आय कॅप क्रॉस आय कॅप मध्ये दोनही वेक्टर्स हे कोलिनियर वेक्टर झाले, त्यामुळे त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट हा 0 असतो. तसंच जे कॅप क्रॉस जे कॅप किंवा के कॅप क्रॉस के कॅप हे पण आपण 0 कन्सिडर करतो. ओके. त्याच्यानंतर आय कॅप क्रॉस जे कॅप कन्सिडर केलं तर आता मुळात होईल बघा कसं, की आय कॅप वेक्टर आपला अलॉंग एक्स ऍक्सिस आहे. ओके. त्याच्यानंतर जे कॅप वेक्टर अलॉंग वाय ऍक्सिस आहे. मग ज्यावेळेस आय कॅप आणि जे कॅप मी आय कॅप कडनं जे कॅप कडे माझा हँड कर्ल करेन त्यावेळेस मला डायरेक्शन अप मिळणार. हे सगळे युनिट वेक्टर्स आहे, त्यामुळे अप डायरेक्शन मधला मला युनिट वेक्टर मिळणार के कॅप. ओके. युनिट वेक्टर मिळणार असं नाही, तर तो आय कॅप क्रॉस जे कॅप असणार आहे, त्यामुळे आपण तो कन्सिडर करणार के कॅप. ओके. तसंच मी जे कॅप क्रॉस के कॅप कन्सिडर केलं तर बघा हँड तुमचा जे कॅप कडनं के कॅप कडे कर्ल करतोय, सो डायरेक्शन जे आहे
ती आपली त्या केसमध्ये अलॉंग एक्स ऍक्सिस अशी डायरेक्शन आपल्याला मिळेल. त्यामुळे जे कॅप क्रॉस के कॅप आपल्याला मिळणार आय कॅप आणि आय कॅप क्रॉस सॉरी के के कॅप क्रॉस आय कॅप याचा आन्सर आपल्याला मिळेल जे कॅप. ठीक आहे. हेच जर तुम्ही उलट लिहिलेत म्हणजे जे कॅप क्रॉस आय कॅप घेतलं तर तुम्हाला मायनस के कॅप मिळणार. त्याच्यानंतर के कॅप क्रॉस जे कॅप कन्सिडर केलं तर तुम्हाला मायनस आय कॅप मिळेल आणि आय कॅप क्रॉस के कॅप कन्सिडर केलं तर तुम्हाला मायनस जे कॅप मिळेल. कारण तुम्ही तुमची डायरेक्शन टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे की निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आहे की निगेटिव्ह वाय ऍक्सिस आहे, त्याच्यावर तुम्हाला हे मिळणार आहे. आणि ती डायरेक्शन कशावर मिळणार तर तुम्ही कुठल्या सिक्वेन्समध्ये दोन वेक्टर्सचा क्रॉस प्रोडक्ट लिहिताय त्याच्यावर डिपेंड असेल. ओके, आय होप याही कन्सेप्ट तुम्हाला समजल्या असतील. त्याच्याच बरोबरीने अजून एक प्रॉपर्टी आपण बघूया. लेट्स से ए बार इक्वल टू A1 I cap प्लस A2 J cap प्लस A3 K cap आहे. B बार इक्वल टू B1 I cap प्लस B2 J cap प्लस B3 K cap. हे दोन वेक्टर्स आपण कन्सिडर केले. तर बाय फॉर्म्युला आपण काय म्हणणार, ए बार क्रॉस बी बार इक्वल टू मॉड ए बार मॉड बी बार साइन थिटा एन कॅप असं कन्सिडर करणार. पण हाच प्रॉडक्ट आपण असाही लिहू शकतो, ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू A1 I cap प्लस A2 J cap प्लस A3 K cap इंटू बी म्हणजे क्रॉस B1 I cap प्लस B2 J cap प्लस B3 K cap. ओके, इंटू लिहिताना आपण क्रॉस लिहिणंच गरजेचं आहे. जर आपण डॉट टाकला तर त्याचा अर्थ होईल की आपण डॉट प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करतो. ओके, सो हेच आपण डिफाईन करतो सेम ॲज डिटर्मिनंट आय कॅप जे कॅप के कॅप A1 A2 A3 B1 B2 B3. So cross product of two vectors using determinant ही एक प्रॉपर्टी आहे. हा फॉर्म्युला म्हणून आहे ऍक्च्युली आणि तो आपण खूप ठिकाणी वापरणार. ठीक आहे, समजतंय? ओके, ज्यावेळेस आपण ए बार क्रॉस बी बारचा मॉड कन्सिडर करतो त्यावेळेस आपण लिहितो की मॉड ऑफ ए बार मॉड ऑफ बी बार आणि साइन थिटा आहे तसंच राहणार. एन कॅपचा मॉड म्हणून ते युनिट वेक्टर 1 मिळणार आहे. मग याच्यावरनं आपल्याला अँगल बिटवीन टू वेक्टर्स पण मिळतो. साइन थिटा इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार अपॉन मॉड ऑफ ए बार मॉड ऑफ बी बार. तो हा आहे अँगल बिटवीन द टू वेक्टर्स. ओके, साइन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. याच्यावरनं आपण थिटा फाइंड आउट करू शकतो जर आपल्याला ए बार क्रॉस बी बार, ए बारचा मॉड, बी बारचा मॉड यांच्या व्हॅल्यूज माहिती असतील तर. ठीक आहे, हे सगळं आपण अल्जेब्रेकली बघतोय बघा. आता ह्याचं एक जिओमेट्रिकल इंटरप्रिटेशन पण आहे. म्हणजे ठीक आहे की ए बार वेक्टर आहे, बी बार वेक्टर आहे, मग ए बार क्रॉस बी बार म्हणजे ए कडनं मी बी कडे हँड फिरवल्यानंतर माझ्या थंबची ज्या डायरेक्शन जी डायरेक्शन असते त्या डायरेक्शन मध्ये मला त्या दोन वेक्टर्सचा क्रॉस प्रोडक्टचा वेक्टर मिळतो. पण बेसिकली असतं काय की ज्यावेळेस आपण बी बार घेतो इकडे, त्याच्यानंतर असा मी एक लेट्स से ए बार घेतला, हा थिटा अँगल आहे, हा बी बार आहे, त्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करताना म्हणतो की ए बार क्रॉस बी बार आपण कॅल्क्युलेट करणार वगैरे वगैरे. पण हे बेसिकली काय असतं तर ह्याची ज्यावेळेस आपण मॅग्निट्यूड फाइंड आउट करू, ए बार क्रॉस बी बारची आपण ज्यावेळेस मॅग्निट्यूड फाइंड आउट करू त्यावेळेस ती नथिंग बट काय असते तर एरिया ऑफ द पॅरलेलोग्राम बाय साइड्स ए बार अँड बी बार. ओके, ए बार क्रॉस बी बार या वेक्टरची मॅग्निट्यूड म्हणजेच ए बार बी बार या दोन वेक्टर्स मध्ये एक वेक्टर बेस असणार, म्हणजे एक वेक्टर एक साइड असणार, दुसरा वेक्टर दुसरी साइड असेल आणि त्याने जो पॅरलेलोग्राम तयार झालेला आहे त्याचा एरिया म्हणजे आपण ए बार क्रॉस बी बारचा मॉड असं कन्सिडर करणार. ओके, म्हणजे ए बार क्रॉस बी बारची लेंथ ही केवढी असेल तर ए बार आणि बी बार याने तयार केलेला जो पॅरलेलोग्राम असणार आहे त्याच्या एरिया एवढी त्याची लेंथची व्हॅल्यू असेल. ठीक आहे, बघा या गोष्टी समजल्यात का? जस्ट आपण एकदा रिवाइज करू. काय काय आपण बघितलं तर ए बार क्रॉस बी बार हा वेक्टर बघितला जो होता मॉड ऑफ ए बार मॉड ऑफ बी बार साइन थिटा एन कॅप डिरेक्शन मध्ये असं जर असेल आणि आपण अशा डायरेक्शन मध्ये जात असू ए बार बी बार तर आपल्याला या वे मध्ये ए बार क्रॉस बी बार मिळेल. त्याच्यासाठी मी जर बी बार क्रॉस ए बार कॅल्क्युलेट करायचं ठरवलं तर मला इकडे असा मिळणार बी बार क्रॉस ए बार विच इज मायनस ऑफ ए बार क्रॉस बी बार असं आपण बघितलं. त्याच्यानंतर यांचा आपण मॉड पण कॅल्क्युलेट केला
तो होता मॉड ऑफ ए बार मॉड ऑफ बी बार साइन थिटा. मग त्याच्यानं आपण साइन थिटा अँगल पण लिहिला, मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार अपॉन ए बारचा मॉड बी बारचा मॉड, हे आपण मेन्शन केलं. याच्याच बरोबरीने आपण दोन वेक्टर्सचा क्रॉस प्रोडक्ट इन टर्म्स ऑफ डिटर्मिनंट पण लिहिला, आय जे के A1 A2 A3 B1 B2 B3. या वे मध्ये सुद्धा आपण त्याला एक्सप्रेस केलं. जे आपले स्टँडर्ड युनिट वेक्टर्स आहेत आय कॅप जे कॅप के कॅप यांच्या क्रॉस प्रोडक्ट बद्दल सुद्धा बघितलं की एखाद्या वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट स्वतःशीच 0 असणार. आय कॅप क्रॉस जे कॅप इज के कॅप, जे कॅप क्रॉस के कॅप इज आय कॅप, वगैरे वगैरे याही गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघितल्या. ओके, सो एवढीच थिअरी आहे या वेक्टर प्रॉडक्टच्या सुरुवातीच्या पॉइंटशी रिलेटेड. आता आपण याचे एक एक जस्ट प्रॉब्लेम्स बघूया. ओके, तो बघा फर्स्ट प्रॉब्लेम काय आहे, तर ए बार बी बार वेक्टर दिलेत आणि विचारलंय की क्रॉस प्रॉडक्ट फाइंड आउट करायचा आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे की ते ऑर्थोगोनल आहेत का. ओके, म्हणजेच काय, ए बार क्रॉस बी बार इज परपेंडिक्युलर टू ए बार अँड परपेंडिक्युलर टू बी बार आहेत का, हे पण आपल्याला चेक करायचं आहे. तर आता आपल्याकडे ए बार आहे बी बार आहे, आपण युझिंग फॉर्म्युला असं लिहू शकतो, ए बार क्रॉस बी बार म्हणजेच काय, आय कॅप जे कॅप के कॅप, त्याच्यानंतर ए बारचे कोएफिशियंट्स 1 1 -1 हे पहिल्या एक्झाम्पलसाठी, दुसऱ्या आणि बी चे 2 4 आणि 6. मग ज्यावेळेस आपण डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करू त्यावेळेस बघा, आय कॅप इंटू ब्रॅकेट 6 -4 मायनस जे कॅप इंटू ब्रॅकेट 6 -2 प्लस के कॅप इंटू ब्रॅकेट 4 -2. मग ज्यावेळेस आपण हे सॉल्व्ह करू त्यावेळेस आपल्याला बघा मिळेल 10 आय कॅप, त्याच्यानंतर -8 जे कॅप प्लस 2 के कॅप. ओके, सो दिस इज द क्रॉस प्रोडक्ट ऑफ ए बार अँड बी बार. ओके, वेक्टर क्वांटिटी आहे म्हणून आपण त्याला वेक्टर प्रॉडक्ट म्हणतो. आता पुढे काय विचारलंय की हा आपल्याला मिळालेला वेक्टर ए बारला आणि बी बारला परपेंडिक्युलर आहे का. ओके, मग परपेंडिक्युलर साठी आपण काय म्हणतो बघा, की दोन वेक्टर्सचा डॉट प्रॉडक्ट आपण कॅल्क्युलेट करत होतो. जर डॉट प्रॉडक्टचा आन्सर 0 आलं तर आपण त्या दोन्ही वेक्टर्सना परपेंडिक्युलर वेक्टर्स म्हणतो. ओके, दोन्ही वेक्टर जर नॉन झिरो असतील, एखादा नॉन झिरो असेल तरी पण सॉरी, दोन्ही वेक्टर्स नॉन झिरो असतील तर एखादा जर झिरो वेक्टर असेल तरी सुद्धा आपल्याला डॉट प्रॉडक्ट झिरोच मिळणार आहे. सो आपण चेक करू, लेट से ए बार क्रॉस बी बार डॉट ए बार इज इक्वल टू, म्हणजे आपण हे काय म्हणणार, 10 आय कॅप -8 जे कॅप प्लस 2 के कॅप इंटू आय कॅप प्लस जे कॅप प्लस सॉरी मायनस के कॅप. डॉट प्रोडक्ट घेताना आपण आय डॉट आय 1 म्हणतो. सो हे आपल्याला मिळेल 10 -8 -2 म्हणजे हे आपल्याला मिळेल 0. मग 0 मिळालं म्हणजेच या दोन वेक्टर्सचा डॉट प्रोडक्ट 0 मिळाला, म्हणजेच ए बार क्रॉस बी बार इज परपेंडिक्युलर टू ए बार. ओके, बघा समजलंय का. सिमिलरली आपण ए बार क्रॉस बी बार डॉट बी बार सुद्धा कॅल्क्युलेट करू आणि वाटल्यास तुम्ही चेक करा, याचाही आन्सर तुम्हाला 0 मिळेल, कारण बाय डेफिनेशनच क्रॉस प्रॉडक्ट दोन वेक्टर्सचा हा त्या दोनही वेक्टर्सना परपेंडिक्युलर असतो. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही ट्राय करा आणि बघा येतंय ना आन्सर. त्याचा क्रॉस प्रॉडक्ट पहिल्यांदा फाइंड आउट करा आणि मग ऑर्थोगोनॅलिटी चेक करा. ठीक आहे, अजून एक आपण एक्झाम्पल बघूया. बघा क्वेश्चन काय दिलाय, फाइंड द एरिया ऑफ द पॅरलोग्राम विथ व्हर्टायसेस के एल एम एन. ओके, म्हणजे आता कसं असणार आहे की आपल्याला ज्यावेळेस एरिया ऑफ पॅरलोग्राम फाइंड आउट करायचा आहे त्यावेळेस आपण मगाशीच त्याची थिअरी एक बघितली होती की कुठल्याही दोन वेक्टरसाठी आपल्याला पॅरलोग्राम मिळतो, त्या दोन वेक्टर्सचा क्रॉस प्रॉडक्टचं जे आन्सर असेल त्याची मॅग्निट्यूड जी असेल ती मॅग्निट्यूड म्हणजे त्या दोन वेक्टर्सच्या साइड्सने तयार होणाऱ्याला पॅरलोग्रामचा एरिया आपल्याला तो मिळतो. मग इथे पण आपल्याला काय करायचं आहे, लेट्स से पॅरलोग्राम कन्सिडर करूया, के एल एम एन हा एक पॅरलोग्राम आहे. मग याचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग सपोज यातले मी हे दोन वेक्टर्स कन्सिडर केले आणि या दोन वेक्टर्सचा मी जर क्रॉस प्रॉडक्ट कॅल्क्युलेट केला, त्यांची मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट केली, तरीही मला या पॅरलोग्रामचा एरिया मिळेल. मग आपला पहिल्या टप्प्यात आपण काय करूया, तर के एल बार फाइंड आउट करू, के एन बार फाइंड आउट करू.
पण के एल बार आणि के एन बार म्हणजेच काय असणार, एल बार मायनस के बार, तसंच एन बार मायनस के बार. म्हणजेच आपल्याला काय मिळेल बघा, इथे ज्यावेळेस आपण के एल टाकू त्यावेळेस के आपल्याकडे पॉइंट आहेच, एल आपल्याकडे पॉइंट आहेच, कोऑर्डिनेट्स सबट्रॅक्ट केले आणि वेक्टर दिला की आपल्याला तो मिळेल बघा, आय थिंक जे कॅप प्लस 3 के कॅप असा मिळेल, आणि के एन मिळतो 2 आय कॅप प्लस 5 जे कॅप. मग आता आपल्याकडे हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे, या दोन वेक्टर्सच्या म्हणजे हे जे दोन वेक्टर्स आहेत ते पॅरलोग्रामच्या साइड्स आहेत, त्यामुळे आपल्याला त्याने पॅरलोग्राम तयार करून मिळतो. आता त्याचा एरिया फाइंड आउट करायचा, म्हणजेच के एल बार क्रॉस के एन बार हा वेक्टर मिळवून त्याच्या मॅग्निट्यूडची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, त्याच्या मॅग्निट्यूडची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजेच काय, डिटर्मिनंट. ओके, इथे आपल्याला मिळणार आय कॅप जे कॅप के कॅप, म्हणजेच आपल्याला मिळणार इथे 0 1 3 आणि हे मिळेल 2 5 0. तर डिटर्मिनंट ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करू त्यावेळेस आपल्याला मिळेल आय कॅप इंटू ब्रॅकेट 0 मायनस 15 मायनस जे कॅप इंटू ब्रॅकेट 0 मायनस 6 प्लस के कॅप इंटू ब्रॅकेट 0 मायनस 2. म्हणजेच हे मिळणार मायनस 15 आय कॅप, त्याच्यानंतर प्लस 6 जे कॅप मायनस 2 के कॅपचा मॉड. इथे मॉड यायला लागेल कारण आपण डिटर्मिनंट कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याचा मॉड बेसिकली कॅल्क्युलेट करणार आहोत. सो हा आपला झाला के एल बार क्रॉस के एन बार, आणि ज्यावेळेस मी आता मायनस 15 आय कॅप प्लस 6 जे कॅप मायनस 2 के कॅप कन्सिडर करेन त्यावेळेस त्याचा मॉड मला मिळेल, आणि हे आपल्याला मिळतं अंडर रूट 15 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. सो याचा आन्सर आपल्याला मिळतं अंडर रूट 265. So this is the area of the parallelogram under root 265 square units. ठीक आहे, पहिल्यांदा आपण इथे आधी वेक्टर कॅल्क्युलेट करून घेतला, हा मॉड नाही पाहिजे, डिटर्मिनंट आपण कॅल्क्युलेट करतोय आधी. वेक्टर कॅल्क्युलेट करणं म्हणजेच डिटर्मिनंट नाही कॅल्क्युलेट केला, आणि एकदा का वेक्टर मिळाला की त्याचा मॉड म्हणजे मॅग्निट्यूड फाइंड आउट केली, आणि फायनली याचं पॅरलोग्रामचा आन्सर, एरिया ऑफ द पॅरलोग्रामचा आन्सर आपल्याला अंडर रूट 265 स्क्वेअर युनिट्स असं आपण मेन्शन करू. ओके, आय होप तुम्हाला हे प्रॉब्लेम्स समजले असतील, फॉर्म्युले समजले असतील, आणि वेक्टर प्रॉडक्टची जी काही थिअरी आहे ती थोडीफार समजली असेल. अजून एक आपण प्रॉब्लेम बघू आणि मात्र ह्या टॉकमध्ये आपण थांबूया. बघा काय काय दिलंय, तर ए बार दिलाय तुम्हाला, त्याच्यानंतर बी बार दिलाय आणि सी बार दिलाय. तुम्हाला फाइंड आउट काय करायचंय, ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार आणि ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार असं फाइंड आउट करायचं, आणि या दोघांच्या व्हॅल्यूज इक्वल नाहीयेत असं आपल्याला प्रूव्ह करायचं. आता जर बघितलं तर सगळीकडे क्रॉस प्रॉडक्टच आहे. ओके, फक्त सिक्वेन्स काय आहे, तर हे सॉल्व्ह करू त्यावेळेस आपण आधी ए बार क्रॉस बी बार कॅल्क्युलेट करू, हा आपला एक वेक्टर क्वांटिटी असेल. सो हा वेक्टर क्रॉस सी बार आपण मेन्शन करणार, आणि मग आपल्याला फायनली जाऊन काहीतरी एक वेक्टर मिळेल. मग तसंच ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार मध्ये अगोदर आपण बी बार क्रॉस सी बार कॅल्क्युलेट करणार, तो आपल्याला काहीतरी एक वेक्टर मिळेल. मग ए बार क्रॉस तो वेक्टर हे आपण कॅल्क्युलेट करणार युझिंग डिटर्मिनंट, सगळीकडे आपण डिटर्मिनंट वापरू शकतो, याचं एक तुम्हाला आन्सर मिळेल. आणि तुम्ही ऑब्झर्व केलं की तुम्हाला मिळणार बघा की या दोन व्हॅल्यूज या इक्वल नाहीयेत. ओके, बेसिकली आपल्याला ते प्रूव्ह करायचंय, त्यामध्ये नसणार आहे, शो दॅट क्वेश्चन आहे. चेक असतं तर कदाचित सेम असतात किंवा कदाचित डिस्टिंक्ट असतात. त्यामुळे सिंपल आहे, तुम्ही या सिक्वेन्स मध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. पहिल्यांदा तुम्ही ए बार क्रॉस बी बार कॅल्क्युलेट करणार युझिंग डिटर्मिनंटचा फॉर्म्युला, त्याच्यानंतर तो आलेला वेक्टर आणि सी बार यांचा क्रॉस प्रोडक्ट घ्याल युझिंग डिटर्मिनंट, तुम्हाला हे काहीतरी आन्सर मिळेल, आणि सिमिलर वे मध्ये दुसऱ्यासाठी तुम्ही ते सॉल्व्ह कराल. ठीक आहे, आता क्वेश्चन्स किती वेगवेगळे आले तरी पण आपले फॉर्म्युले आपल्याकडे आहेत, सो आपण ते प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकतो. अजून एक घेऊया आपण शेवटचा. बघा असं एक एक्झाम्पल दिलंय, एक व्ही बार वेक्टर दिलाय, त्यानंतर यू बार वेक्टर दिलाय, मॉड ऑफ यू बार दिलाय 4, मॉड ऑफ व्ही बार दिलाय 5, आणि या दोघांमधला अँगल 45 डिग्री दिलाय, आणि तुम्हाला फाइंड आउट करायचंय यू बार क्रॉस व्ही बारचं मॉडची व्हॅल्यू.
ओके, सो बाय डेफिनेशन काय येईल हे, मॉड ऑफ यू बार मॉड ऑफ व्ही बार इंटू साइन ऑफ थिटा, म्हणजेच तुम्ही म्हणणार 4 इंटू 5 इंटू साइन ऑफ 45 डिग्री, म्हणजेच तुम्ही म्हणणार 20 इंटू 1/√2. युअर फायनल आन्सर इज 10√2. ओके, गिवन डेटा काय आहे याच्यावर डिपेंड असेल की आपण कोणता फॉर्म्युला वापरायचा. ठीक आहे, सो वेक्टर प्रॉडक्टशी रिलेटेड बेसिक कन्सेप्ट इथे झाल्या. या टॉकमध्ये आपण आता थांबूया. नेक्स्ट टॉक आपला जो असेल त्याच्यामध्ये आपण ट्रिपल प्रॉडक्ट बद्दल काही कन्सेप्ट बघणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचे थोडेफार प्रॉब्लेम्स आपल्याला बघायचे. ठीक आहे, थांबू आपण. थँक्यू.